नमस्कार मित्रांनो. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज बघूया आपण, की आज आपण मार्केटमध्ये काय-काय केलं आणि मार्केटने आपल्याला कसे रिझल्ट दिले. ठीक आहे. आज मार्केट 150 पॉइंटनी गॅप डाउन झालं. ठीक आहे. मग आपला पहिला पॉइंट काय होता, की एक पुलबॅकचा वेट करायचा. त्यानंतर आपण इथून हे सेलचा पोझिशन घेतली. आपण हे सिंगल कॅन्डलला टार्गेट बुक केलं. तिथं टार्गेट बुक का केलं? तर आपल्याला अंदाज आला, की प्रीमियम ज्या पद्धतीने वाढायला होते, त्या पद्धतीने वाढले नाहीत. ठीक आहे. मग आपण इथं बुक केलं. आपलं इव्हेंच्युअली हे टार्गेट होतं खाली. पण ते पुलबॅक नंतर मग बराच वेळ वेट केल्यानंतर एस-एल खाल्ल्यानंतर ते मिळालं. सेकंड अटेम्प्ट आपण इथून केला, पण तो काही जास्त मूव्ह नाही झाला. ठीक आहे. ओव्हरऑल आपल्याला 2 ट्रेड फक्त मिळाले. हा सेलचा आणि हा दुसरा एक सेलचा होता. आणि ह्याच्यामध्ये आपण अर्ली एक्झिट मारली आणि पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. ठीक आहे. दिवसातले जे काही 2 ट्रेड होते, मेजर 2 ट्रेड ट्रेड होते, ते आपण कॅप्चर केले. ठीक आहे. आता उद्यासाठी आपण प्लॅन काय करू शकतो? आता उद्यासाठी जर बघितलं, तर आता हा आपला स्ट्राँग रेझिस्टन्स झालाय. ठीक आहे. अ, ह्याला जर थोडंसं डार्क करूया. हा स्ट्राँग रेझिस्टन्स आहे. उद्या कदाचित मार्केट जर ह्या रेंजमध्ये कुठेही ओपन झालं ना, तर मग आपल्याला जास्त काही ट्रेड करायची गरज नाही. इकडे कुठेतरी ते फसलं जाईल किंवा एक मोठे स्पाइक आले पाहिजेत 1-2 असे मोठे नाही का. मग त्यानंतर आपण कुठेतरी आपल्याला एक कळेल की आपल्याला ट्रेड कुठे घेतला पाहिजे. ओव्हरऑल हे रेंजमध्ये मार्केट पूर्णपणे दिवसभर थांबलंय. सो उद्याच दिवस आपल्याला वेट करणं गरजेचं आहे. क्लिअर कट डायरेक्शन नाही आता मार्केटला. की अपला निघेल का डाउनला निघेल. कारण आता इथं जर अपला जर निघायचं म्हणलं, तरी इथं समजा निघायचं म्हटलं तर हे रेझिस्टन्स आहे. हे पुन्हा खालीच येणार आहे इकडे. ठीक आहे. हा पहिला व्ह्यू असा असेल आणि खाली जर हा लो ब्रेक केला की नाही, फ्लॅट ओपनिंग घेऊन मल्टिपल टाईम म्हणजे आता बऱ्यापैकी दिवस घालवला जाईल ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला कन्सोलिडेशनमध्ये. जर हा डाउन मारला, तर मग इथं प्रॉपर पुलबॅक आणि रिटेस्टला सेल मारायचा आहे. लगेच सेल नाही मारायचा कारण इथं ट्रॅप होण्याचे चान्सेस आहेत खाली. कारण सपोर्ट जो आहे ना तो स्ट्राँग म्हणजे काय आहे 22-800 हा मेजर सपोर्ट असतोय. ठीक आहे. तर मग इथं क्विक आता जसं ही लेव्हल होती की नाही, इथं जसं त्यांनी मार्केटने हे केलं की नाही, तशीच सेम ही लेव्हल आहे. आता ओव्हरऑल सेलिंगमध्ये मार्केट ना निफ्टी आहे ना ओव्हरसोल्ड झाली आहे. सो आता पुलबॅक येण्याची गरज आहे म्हणजे मार्केटला. आता बऱ्यापैकी जर आपण इथे कॅल्क्युलेट केलं की नाही, तर आपल्याला खालचं टार्गेट आहे इकडं खाली. म्हणजे आता जर आपण हा जरी बघितला, तर आपल्याला मिनिमम आपल्याला हे टार्गेट खाली मिळालं पाहिजे. 22,705 चं टार्गेट मिळालं पाहिजे आरामशीर. किंवा उद्या गॅप डाउनमध्ये पण मिळू शकतं. सो आपण गॅप डाउन जर झाला, तर लगेच सेलला जाणार नाहीये उद्या. उद्या आपण बऱ्यापैकी वेट करणार आहे मार्केटमध्ये आणि त्यानंतरच जर आपल्याला प्रॉपर ट्रेड मिळाला, तरच आपण एक्झिक्यूट करणार आहे. ठीक आहे. तर आता प्लॅन बघूया, की समजा गॅप ओपन झालं थोडं मार्केट, ठीक आहे. आणि इथं कुठेतरी पुन्हा ओव्हर करायला लागला, तर सेलला जायचंय. बुलिशला जायचं नाहीये. बुलिशला कुठे जायचं माहिती आहे का? बुलिशला ह्या ह्या सपोर्टच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं, इकडं सस्टेन झालं आणि पुन्हा जर ह्यावरती निघालं, तर आपण कुठेतरी 200 पर्यंतच बुलिशला जाऊ शकतो. 200च्या वरती माझं काही टार्गेट नाहीये जास्त. 200च्या वरती जर सस्टेन झालं, तर मग हे पुन्हा वरती निघेल. पण हे असा एक व्ह्यू आहे. पण उद्या जास्त क्लिअर कट इंडिकेशन नाहीयेत, की मार्केटमध्ये अपला जाईल, डाउनला जाईल, कुठेही जाईल. आय डोंट नो. म्हणजे आपण एक ज्यावेळेस आपल्याला क्लिअर कट व्ह्यू असतो ना, त्यावेळेस आपण कन्फर्म सांगतो, की बाबा की मार्केटमध्ये ही अशी-अशी पोझिशन मिळेल. सो उद्या ओपनिंग कुठं होतंय ते सगळ्यात महत्त्वाचं. ओपनिंग ह्या रेंजमध्ये कुठं पण झालं की नाही, ह्या रेंजमध्ये कुठं पण झालं ना, तर मग साइडवेज आहे, नो ट्रेड झोन आहे सगळा. त्याच्यामध्ये काही तुम्हाला जास्त काही करायचं नाही. गॅप डाउन ओपनिंग झालं समजा छोटंसं इथं आणि हा पुलबॅक नंतर नंतर आपल्याला जर सेलचा एखादी पोझिशन मिळाली, तर आपण घेऊ शकतो. ती पण स्कॅल्प जास्त पोझिशनल नाही. आणि त्यानंतर मग आपल्याला म्हणजे हा एक सेलची एक पोझिशन आहे. त्यानंतर ह्या सपोर्टच्या खाली पुन्हा जर निघाला, तर मग पुन्हा आपण एक थोडाफार ट्रेड घेऊ शकतो. पण शक्यतो उद्या ट्रेड अव्हॉइड करा. एक आपल्याला क्लिअर कट मार्केटमध्ये इंडेक्शन मिळू द्या, की बाबा की मार्केट अपला जाणार आहे, डाउनला जाणार आहे. कारण आता बजेट आहे. 1 तारखेला बजेट आहे आणि ते पण शनिवारी. सो बजेटच्या आधी 2 दिवस बऱ्यापैकी सेलिंग वगैरे झालंय आणि अ, जर बघितलं ना, तर डेली टाईम फ्रेमनुसार जर बघितलं ना आपण, 1 मिनिटं. बऱ्यापैकी ओव्हरसोल्ड झालंय मार्केट. ठीक आहे. आणि हे मेजर सपोर्ट आहेत. हे सगळे जे आहेत ना, हा जो आहे ना, हे मेजर सपोर्ट आहे. इथून रिव्हर्स झाला पाहिजे ॲक्चुअली. हे जर आपण हा जर सपोर्ट मार्क केला की नाही, तर हा मेजर सपोर्ट आहे. इथून हा रिव्हर्स आला पाहिजे. रिव्हर्स म्हणजे हा पुलबॅक येऊन आहे ना, असा पुलबॅक येऊन पुन्हा जर खाली पडलं, तर तो विषय वेगळा आहे. पण इथून हे रिव्हर्स झालं पाहिजे मार्केट ओव्हरऑल. जर आता आपण डेली टाईम फ्रेमनुसार जर चेक केलं तर. कारण कधीच जो ब्रेकआउट असतो, तो सिंगल ह्याच्यामध्ये कॅन्डलमध्ये ब्रेक होत नाही. जर समजा मार्केटमध्ये बजेटच्या दिवशी जर समजा म्हणजे बजेट निगेटिव्ह आलं थोडक्यात, निगेटिव्ह आलं. तर मग हे लास्ट टाईमचं जे बजेट होतं ना, जूनमध्ये झालेलं, तर तो पूर्ण कॅरी होईल खाली.
ठीक आहे. मग ते मिनिमम टार्गेट मग 21,800, 21,200 समथिंग येईल खाली. 21,200च्या आसपास येईल म्हणजे लो येईल. बघूया म्हणजे तो बजेटच्या दिवशीचा प्लॅन आहे असेल. ठीक आहे. तर आता उद्या इंट्राडेनुसार काय तर प्लॅन जास्त काय ओव्हरट्रेड करू नका. व्यवस्थित प्लॅन असेल तर मी अपडेट करेन ह्याच्यावरती WhatsApp ग्रुपवरती. प्लॅन प्रॉपर करा आणि ओव्हरट्रेडिंग फक्त उद्या करू नका. फक्त उद्या एवढंच गोष्ट ध्यानात ठेवा, की ओव्हरट्रेड नाही करायचं. ठीक आहे. थँक यू. चॅनलला आपल्या थोडंसं काय म्हणतात त्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे थोडीशी रिंगटोन तुम्हाला वाजेल, मी व्हिडिओ टाकल्यानंतर. ठीक आहे. थँक